नमस्कार. दोन्ही वेळेस स्वयंपाक करायला कधी-कधी खूप कंटाळा येतो. अशा वेळेस संध्याकाळच्या वेळी छान असा आपण हा पोटॅटो पुलाव करू शकतो. हा पुलाव इतका भन्नाट लागतो आणि अगदी घरात असलेल्या मोजक्या साहित्यांचा वापर करून बनवलेला आहे. व्हेज पुलाव म्हटलं की अनेक भाज्या लागतात. त्या ऐन वेळेस आपल्याकडे उपलब्ध नसतात. त्यावेळेस पाहुणे आले किंवा एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने आपण व्हेज पुलाव करू शकतो. मस्त बेत होऊन जातो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. काही नाही, त्यासाठी एका कुकरमध्ये डायरेक्ट तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे. आपल्याकडं असतील ते बेसिक खडे मसाले टाकायचे. त्यानंतरनं एक मोठा कांदा असा पातळ उभा चिरून घ्यायचा आणि हे जे काप आहेत ते छान तेलावरती तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. कांदा छान परतून झाला की त्यामध्ये 1-2 मिरच्या टाकायच्या, आलं लसणाची पेस्ट टाकायची, एक छोटा टोमॅटो छान असा चिरून यामध्ये टाकायचा, व्यवस्थित मिक्स करायचा. हेही छान आपल्याला या तेलावरती परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण छान असे बेसिक आपल्या घरातले मसाले टाकणार आहोत. इथं धणे, जिरेपूड, गरम मसाला, थोडीशी हळद, त्यानंतरनं बिर्याणी मसाला असेल किंवा व्हेज पुलाव मसाला असेल तर तो टाकू शकता. तो नसेल तर थोडासा गरम मसाला टाकू शकता. त्यानंतरनं यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि व्यवस्थित हे मसाले छान ह्या तेलावरती परतून घ्यायचे. आता यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकून घ्यायचं. पाण्यापूर्वी इथं मी 1 ते 1.5 चमचा दही टाकलेलं आहे. दही ऑप्शनल आहे, मात्र दह्यामुळं पुलावला एक छान प्रकारची टेस्ट येते. त्यामुळे दही टाका, अगदी छान हा पुलाव होऊन जातो. दही छान ह्या तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतरनं बटाट्याचे असे मोठे मोठे तुकडे करायचे आणि बटाटा यामध्ये टाकायचा. थोडेसे पुदिनाही चिरून टाकायचा, थोडंसं मीठ टाकायचं आणि हे बटाटे छान ह्या तेलावरती परतून घ्यायचे. हा पुलाव करायला अगदी सोपा आहे. अगदी घरामध्ये हे सगळं साहित्य आपल्याकडं अवेलेबल असतं. व्हेज पुलावला आपल्याकडं बऱ्याच भाज्या लागतात, त्या नसतात. त्यावेळेस ऐनवेळेस असा पुलाव आपण करून खाऊ शकतो. हा पुलाव असेल आणि याबरोबर ती थोडीशी कोशिंबीर केली की झाला, बेत होऊन जातो. त्यामुळे स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने तुम्ही हा मस्त असा बटाटा पुलाव करू शकता. आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि वरून एक वाफ आणली. आपल्याला खूप जास्त हे बटाटे शिजवायचे नाही आहेत, कारण आपल्याला पुन्हा याला शिट्टी काढून घ्यायची आहे. त्यामुळे फक्त हे मसाले एकजीव होण्यासाठी याला एक वाफ आणली. त्यानंतर इथं मी कोणत्याही प्रकारचा तांदूळ घ्या, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो छान स्वच्छ धुवून यामध्ये टाकला. व्यवस्थित हा तांदूळ यामध्ये मिक्स केला. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकली. आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला एक छान अशीच उकळी येऊ द्यायची. आता इथं छान उकळी आली की यामध्ये थोडंसं आपल्याला साजूक तूपही टाकायचे. त्यामुळं ह्या पुलावला छान असा खमंगपणा येतो. तूप छान मिक्स करून घ्यायचं. एक उकळी आली की मग यावरती झाकण लावायचं आणि आपल्याला हा पुलाव आहे तो खूप जास्त शिजवायचा नाही, म्हणजे फक्त याची एकच शिट्टी करून घ्यायची आहे. कुकरची एक शिट्टी केली की मग एक 5 ते 7 मिनटं मंद आचेवरती आपल्याला हा कुकर असाच ठेवून द्यायचा आहे. म्हणजे हा पुलाव छान असा शिजला जातो आणि मस्त आपला बटाटा पुलाव किंवा पोटॅटो पुलाव तयार होतो. कुकर थंड झाला की झाकण उघडून बघायचं. मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे. कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.